नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात? अपेक्षा करते चांगलेच असाल. आपल्या आयुष्यात कोणतीही मोठी संकटे आली, चारही बाजूने अंधार दाटून आला, तरी एक महामंत्र आपल्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. तो मंत्र म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोट निवासी साक्षात परब्रह्म श्रीमंत महाराज श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. कोणाला आर्थिक चणचण भासते, कोणाच्या घरात आजारपण आहे, तर कोणाच्या कुटुंबात गृहक्लेश सुरू आहेत. पण साक्षात देव पण लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात प्रत्येक समस्येवर तोडगा आहे. आजच्या या विशेष भागात आपण स्वामी चरित्र आणि शास्त्रोक्त पद्धतीवर आधारित असे काही अत्यंत सोपे, प्रभावी उपाय आणि तोडगे पाहणार आहोत, जे तुमचे जीवन आनंदी आणि संकटमुक्त करू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक उपाय तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. आर्थिक स्थैर्य आणि लक्ष्मी प्राप्तीचे उपाय. आर्थिक स्थैर्य आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करावे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सर्वप्रथम पाहूया आर्थिक अडचणीवर मात करण्याचे आणि घरात लक्ष्मी स्थिर करण्याचे उपाय. गुरुवारी अत्तर अर्पण करणे. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला चंदनाचे किंवा हिनाचे अत्तर लावावे. स्वामींना सुवासिक गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन धन आकर्षणाची दारे उघडतात. तिजोरीत सिद्ध नाणे ठेवणे. गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या चरणी 1 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे नाणे ठेवा. त्यावर कुमकुम तिलक करा. दिवसभर ते तिथेच राहू द्या आणि सकाळी आरतीनंतर ते नाणे लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे विनाकारण होणारा खर्च थांबतो. मुंग्यांना साखर मिश्रित पीठ देणे. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे, असे नोंदवले आहे. या उपाय नियमित केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात. दालचिनी आणि कापुराचा उपायही आपण करू शकतो. दालचिनी आणि कापुराचा उपाय हा रविवारी किंवा सोमवारी करावा. रविवार किंवा सोमवारच्या दिवशी घरात कापूरसोबत थोडी दालचिनी जाळावी. या आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. घरात पैशाचा पाऊस पडेल, अधिकच आर्थिक परिस्थितीही मजबूत होत राहील, असे स्वामी समर्थांच्या उपायात सांगितले आहे. घरातील नकारात्मकता आणि वास्तुदोष यावरही तोडगे आहेत. स्वामींच्या तोडग्यांमध्ये हाही वास्तुदोषाचाही तोडगा आहे. भक्तांनो, अनेकदा आपल्या कष्टाला फळ मिळत नाही, कारण घरात नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष असतो. यावर स्वामींना भक्तीत अत्यंत सोपे तोडगे सांगितले आहेत. गोमूत्र आणि खड्या मिठाचा वापर. दर गुरुवारी किंवा मंगळवारी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. तसेच घरात पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. खडे मीठ घरातील सर्व नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेते. लवंग आणि कापूर याचाही उपाय आपण करू शकतो. मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी संध्याकाळी देव्हाऱ्यापाशी अखंड लवंग तुटलेली नसावी, कापुरासोबत जाळावी. यामुळे घरातील मुलांचे अभ्यासात मन लागते आणि आजारपण दूर राहते. शंखनादाचे महत्त्व तर खूपच आहे. तुम्हाला तर माहीत आहे शंखनाद किती प्रिय आहे स्वामींना. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख फुंकावा. शंखाच्या आवाजाने घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता निघून जाते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. तारक मंत्राचे तीर्थ.
जर घरातील एखादी व्यक्ती खूप आजारी असेल किंवा मानसिक तणावात असेल तर एका तांब्याच्या पात्रात पाणी घ्या. त्या पात्राकडे पाहून 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणावा किंवा त्या पात्रावरती हात ठेवून 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. ते पाणी स्वामींचे तीर्थ म्हणून आजारी व्यक्तीला प्राशन करायला द्या. स्वामींच्या कृपेने औषधे लागू पडू लागतील. मानसिक शांती आणि संकटनाशासाठी ही सेवा आहे. मग आता मानसिक शांती खूप महत्त्वाची आहे. या धावपळीच्या युगात मानसिक शांती मिळणं खूप मुश्किल आहे. संकटांना तर आमंत्रण द्यावं लागत नाही, ते आपोआप येतात. आता आपण होऊया अशा उपायाकडे जो आपल्याला मानसिक बळ देतो आणि कितीही मोठे संकट आले तर त्यातून सुखरूप बाहेर काढतो. स्वामी चरित्र सारामृतचे वाचन. आश्चर्य वाटले ना? स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे भक्तांसाठी कल्पवृक्ष आहे. जर तुमच्यावर अचानक कोणतेही मोठे संकट आले, कोर्ट कचेरीची पायरी चढावी लागली तर या ग्रंथातील 11वा आणि 14वा अध्याय रोज न चुकता वाचावा. 11वा अध्याय हा संकटनाश करतो तर 14वा अध्याय हा रोगांपासून मुक्ती देतो. रोगांपासून आणि भीतीपासूनही मुक्ती देतो. नित्य नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणतीही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा असा सल्ला वास्तुशास्त्रातही दिला आहे आणि स्वामींच्या उपायातही दिला आहे. नित्य नामस्मरण केल्याने बरेच कामं मार्गी लागतात. या नामात एवढी ताकद आहे की ते तुमच्या भोवती एक अदृश्य सुरक्षा कवचही तयार करते. पिवळ्या वस्तूचे आकर्षण किंवा पिवळ्या वस्तूचे अर्पण हे खूप महत्त्वाचे आहे. गुरुवारी स्वामींना पिवळ्या रंगाची फुले किंवा पिवळी मिठाई, बेसनचे लाडू, पेढे अर्पण करावे. पिवळी रंग हा गुरु ग्रहाशी संबंधित असून यामुळे कुंडलीतील गुरुदोष शांत होतो. पिवळी फुलेही वाहावीत स्वामींना, तेही चालेल. स्वामी उपायांचे नियम आणि समारोह. भक्तांनो, उपायांना तेव्हाच यश येते जेव्हा ते योग्य नियमाने आणि पूर्ण श्रद्धेने केले जातात. स्वामींचे उपाय करताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी. अंधश्रद्धा नको, श्रद्धा ठेवा. उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका. माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते माझे कल्याणच करतील हा ठाम विश्वास ठेवा. कर्माची जोड. यातील कुठलाही उपाय करताना तो अगदी विश्वासाने करावा आणि आपले कर्म आणि कष्ट हे प्रामाणिक असावे. हा नियम स्वामी समर्थ ज्योतिष शास्त्रात आवर्जून सांगतो. स्वामी आळशी माणसावर कधीही प्रसन्न होत नाहीत, त्यामुळे कष्टाला पर्याय नाही. स्वच्छता आणि आचरण. घरात स्वच्छता ठेवा. कोणाबद्दलही वाईट बोलू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. कोणाचीही निंदा करू नका. सर्वांचे भले सोचा. सर्वांचे चांगलेच होईल असा विचार करा. स्वामी नेहमी सांगतात, आळशी माणसाचे तोंड पाहू नका, कष्ट करा, यश नक्की मिळेल. आज सांगितलेले हे सोपे उपाय तुम्ही येत्या गुरुवारपासून सुरू करू शकता. तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि इतर स्वामी भक्तांसोबतही शेअर करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मग आता धन्यवाद.